नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो अकोले तालुक्यातील कवटवाडी या गावी कठ्याची यात्रा पाहायला। इथे 50 माठ डोक्यावरती घेऊन लोक आपलं नवस पूर्ण झाल्यानंतर इथं कठ्याला हे कठ्ठा घेऊन डोक्यावरती घेऊन पूर्ण फेरी मारत असतात। ही आहे कठ्याची यात्रा मित्रांनो, चला व्हिडिओ कंटिन्यू करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण सध्या आहे राजूर या गावामध्ये आणि आपण चाललोय राजूर पासून 7 किलोमीटर अंतर कवटवाडी या गावी कठ्याची यात्रा पाहण्यासाठी। तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपल्यासोबत आज कोण कोण आहे, जर आपले 11वीचे 11वी-12वीचे मित्र अशोक कुंडे आहेत, त्यांच्यासमोर त्यांचे गाववाली टीम आहे सर्व। तर चला मित्रांनो, आपण चाललोय आता कवटवाडीला। तर आपला जवळजवळ आपले मित्र अशोक 12-14 वर्ष झालं आपला अशोक मित्र आहे, त्याच्यासोबत त्याचे गाववाले। तर चला आपण चाललोय कवटवाडीला। इकडे जो रस्ता आहे समोर, हा रस्ता कवटवाडीला जातो इकडे। तर खूप छान व्हिडिओ होणार आहे, व्हिडिओ कंटिन्यू करा। तर रस्त्याने जाताना बघितलं तर भरपूर साऱ्या गाड्या आमच्या पुढे चालू होत्या। आपण भरपूर सारा वेळ झाला होता आपल्याला, तर यात्रेला सुरुवात होणार होती। तर तिथनं फोन आला होता, आता काठी आलेली जी मानाची काठी असते साखरवाडी गावची, तर आपण तिकडेच चाललेलो आहे। त्याला भरपूर साऱ्या गाड्या झाल्या। फायनली आम्ही इकडे वरती आलो, वरतीच इकडे खाली कठ्याची यात्रा भरली। इकडे वरती खूप लांब गाडी पार्क केली, कारण गाड्यांना जागाच नाही, सगळीकडे तुम्हाला गाड्या दिसत असेल। तर भरपूर सारी गर्दी आहे यात्रेला यावर्षी। तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। इकडे मस्तपैकी दुकानांचं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला भरपूर सारी दुकानं खेळण्यांची असतील, खावाची असतील, आईस्क्रीम असेल, भरपूर दुकानं भेटलेले। आणि आता आपण बाजारातून चाललेले। तर सर्व यात्रेची मजा घेताना आपले मित्र परिवार, तेव्हा इथं आपले वराडे बंधू यांचं दुकान आहे जिलाबीचं। खूप छान असं खावाचं दुकान आहे, त्यांचा मुलगा इथं। तर चला, चॅनलला तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। त्यांनी आम्हाला थोडीशी जिलेबी पण दिली। तर चला आपण ज्या कार्यक्रमासाठी आलो तो कार्यक्रम तुम्हाला दाखवतो। बिरोबा महाराजांचं जे मंदिर आहे, इथं आपल्याला संपूर्ण आपले मित्रपरिवार भरपूर फॉलोअर्स भेटतात। तर जिलेबीचा खाण्याचा आनंद अशोकाने आमची पूर्ण टीम घेते। तर चला समोर आपल्याला जायचं आता। भरपूर सारी गर्दी आहे, गर्दीतून आपण रस्ता काढत पुढे चाललो होतो। तर इकडे मानाची जी काठी होती साखरवाडी ती आली होती, एकदम संभायच्या तालावर नाचत होती। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आता। समोर जर आपण बघितलं, सुंदर असं बिरोबा महाराजांचं जे मंदिर आहे, ते मंदिराने इकडं आलेले पूर्ण तालुक्यातून असेल, महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून आलेले बिरोबाचे भक्त जे असतील, भरपूर सारी इकडे गर्दी झालेली आहे। एक समोर मंदिर आहे, चला तुम्हाला मंदिर दाखवतो। इकडे आपली अशोकानी टीम, चला पुढे जाऊयात मित्रांनो आपण। तर इकडे भरपूर सारी गर्दी आणि सगळे लोक वाट बघत होती कठाच कधी चालू होते। तर कठा कधी चालू होते त्याचीच सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत। जाऊयात आपण पण आता बिरोबा महाराजांचं दर्शन घेऊयात अगोदर। तर असे म्हटले जाते की बिरोबा देवस्थान मोगल काळातील आहे। राजूर तालुक्यातील कवटवाडी येथे भाविकांनी आपला दगडरूपी देव आणला आणि त्याची पूजा करायला लागले। तेव्हापासून तो नवसाला पाहू लागला व त्याची यात्रा भरायला लागली। तर भरपूर सारे आपले मित्र कंपनी आहे। बाळू भांगरी इथं आपल्याला भेटलाय कठ्याच्या यात्रेमध्ये। तो पहिला आपलाच 12वीचा क्लासमेट आहे, तो पण इथं आपल्याला भेटलाय। भरपूर सारे मित्र कंपनी आपल्याला इथं भेटणार आहे। चला बिरोबा महाराजांचं जे देवस्थान आहे त्याची मूर्ती कशी आहे, त्या मूर्तीचं आपण दर्शन घेण्यासाठी चाललो। तर इकडे भरपूर सारी रांग लागली होती, भरपूर मोठी रांग आहे। इकडे आपले वारगुशीचे मित्र पण आहेत, अरुण बावरे। तर भरपूर चला मंदिरामध्ये बघूयात आपण, भरपूर सारी गर्दी होत चाललेली आहे। तर आता काठीची मंदिराजवळ आल्यानंतर दर्शन बंद केलं जातं, तर तीच ही गर्दी चालली आहे। तर चला आपण बिरोबाचं दर्शन घेऊयात। आता सुंदर असा गाभारा जो आहे तो सजवलेला आहे, आणि चांदीचा मुकुट जो आहे तो बिरोबा महाराजांच्या वरती आहे। प्रत्येक आलेला भक्त भाविक आपला नवस मागणं जे आहे ते बिरोबाकडे मागत असतो, आणि त्यामुळेच ही नवसाला पावणारा बिरोबा म्हणून ख्याती जी आहे, आणि त्यामुळेच ही होणारी गर्दी आहे। तर हा मागे सुंदर आहे असा हा गाभारा आहे। प्रत्येक जण येतो माथा बिरोबाच्या चरणी टेकवतो। तर या बाजूला जर बघितलं, समोर आल्यानंतर आपले रमेश भाऊ मेमाने असतील, सावळे भाऊ असतील, भरपूर सारे मित्र कंपनी। इकडे आपले मनोहर खाडे, मच्छिंद्र खाडे आणि तुकाराम खाडे यांची सुद्धा भेट झाली। इकडे सर्व आपली
टाकीत परिसरातली ही मित्र कंपनी आपल्याला इथं भेटलेली आहे. तर चला लगेचच काठी येण्याची सुरुवात झाली. इकडे तुम्ही गर्दी पाहू शकता, भरपूर सारं गच्च असं भरलेलं पटांगण आहे बिरोबा मंदिरासमोरचं. आणि इकडं जी मानाची जी काठी आहे साकीरवाडी गावची ती इकडे आलेली आहे, त्याच्यामुळे ही झालेली सर्व गर्दी आहे. तर लगेचच काठी मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर आपला जो धगधगता पेटता जो निखारा आहे कठ्याचा तो आपल्याला पाहायला भेटणार. चला काठीचा तुम्ही आनंद घ्या. आता समोर जे तुम्ही दृश्य बघताय, ज्या ज्या माणसाला काठा उचलायचा आहे त्यांच्या पहिल्या अंगात बिरोबाचं वार येतं. ते वार आलेले सर्व जे काठा उचलणारे जे आहेत भक्तगण यांच्या अंगामध्ये ते बिरोबा आलेले आहे. तर ही काठी जी मानाची आलेली आहे, आता लगेचच त्या आपल्या प्रमुख यात्रा ज्या नावाने ओळखले जाते ते कठ्याला सुरुवात होणार आहे. एवढं भरपूर साऱ्या लोकांच्या अंगामध्ये बिरोबा महाराजांचं जे वार आहे ते आलेले. तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. इकडे यात्रेमध्ये आपल्याला भरपूर सारे मित्र भेटले. त्यामध्ये आपले युट्यूबर मित्र गोरक्ष बांडे, त्यांचं सुद्धा मराठी चॅनल आहे, ते इथलेच आपले खडकीचे, त्यांचं पण खूप चॅनल आहे, त्यांची पण भेट झाली. भरपूर सारे मित्र आपल्याला इथे भेटलेत. तर त्याला भरपूर मित्र अजून भेटणार आहेत आपल्याला. तर सुंदर अशी फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली आणि सुंदर असा परिसर बिरोबा महाराजांचा आता भक्तांच्या आवाजाने बिरोबा महाराज की जे या घोषणेने अगदी दणाणून गेलेला आहे. बघा मस्तपैकी सुंदर अशी लाइटिंग आहे. आणि आता थोड्या वेळामध्ये कट्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि तुम्ही पण या कट्याच्या यात्रेला आले होते की नाही ते कॉमेंट करायला मात्र नक्की विसरू नका.
ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो, नवस्फूर्तीसाठी भक्तांनी पिटवलेले जे कटे आहेत ते कटे डोक्यावर घेऊन आता सर्व भक्त भाविक निघालेले आहेत. बघा सर्व कटे जे आहेत, जवळजवळ आपण मागाशी जर एका गावकऱ्याला विचारलं होतं तर त्यांनी सांगितलं होतं 52च्या वरती आकडा गेलेला आहे. म्हणजे जवळजवळ 60-70च्या आसपास हे कटे आहेत, पूर्ण आत्ताशी पेटवलेले आहेत. त्यांनी थोड्या वेळा आपण जर बघितलं तर पूर्ण हा परिसर जो आहे तो एकदम उजाळून जाणार आहे. इकडं फटाक्यांची आतिषबाजी अजून चालूच आहे. इकडं कट्याच्या ज्या मानाची कटे आहेत त्यांना पहिल्यांदा मान दिला जातो आणि ते निघालेले आहेत कटे घेऊन. तर चला, खूप सारा भक्त भाविक पूर्ण महाराष्ट्रातून इथं आलेले आहेत. एकदम बिरोबा महाराज की जे अशा जय घोषात हा परिसर मात्र जाणवून गेलेला आहे. तर नक्कीच तुम्ही पण एकदा या अकोले तालुक्यातून कट्याच्या यात्रेला येऊ शकता. हे बघा मागं आपल्या तुम्ही पाहू शकता भरपूर सारे कटे जे आहेत ते डोक्यावर घेऊन भक्त भाविक आता या बिरोबाच्या मंदिराला 5 फेरे घालणार आहेत. त्यानंतर हा कटा अर्पण केला जातो. हे बघा प्रत्येकाच्या मुखामधून एक वेगळीच झलक आहे या कट्याच्या यात्रेची. भरपूर गर्दी आहे. बघा हे बाबा तर भरपूर जुने जे आहेत, परंतु त्यांचा जो नियमित ते दरवर्षी घेतात. यावर्षी सुद्धा त्यांची तब्येत व्यवस्थित नसली तरी त्यांनी हा कट्याचा जो मान आहे तो त्यांना दिलेला आहे. इकडे पोलीस आपले मित्र सर्व चोख बंदोबस्तात, इकडे काठी समोर आणि त्याच्या मागे साकीरवाडी मित्रमंडळ. तर सध्या मध्यरात्रीच्या वेळी पेटले हे निखारे, त्यातून निघणाऱ्या त्या ज्वाला, तसेच त्यामध्ये टाकलेले तेल भाविकांनी, त्यामुळे संपूर्ण परिसर मित्रांनो असा उजाळून निघालाय. बघा सगळीकडे तुम्हाला ते कट्याच्या उजाडाने एकदम उजाळून निघालाय परिसर. आणि जवळजवळ नवसाला पावणारा बिरोबा देवस्थान, यामुळे हे भाविक जे आहेत ते प्रत्येक वेळेस नवस बोलत असतात. ते नवस पूर्ण होत असतो आणि त्या कट्यांच्या संख्येवरून आपल्याला असं समजतं की एवढे नवस आपले पूर्ण झाले आहेत. यावरून असं निदर्शनास येतं की भरपूर जागृत असं देवस्थान बिरोबाचं आहे. बघा भरपूर सारे कट्टे, भरपूर त्या पेटत्या त्या ज्वाला, ते पेटते निखार, त्यातून पडणारे अंगावर उकळते तेल, त्यामुळे भाविकांना इजाही होत नाही. हेच तर ह्या यात्रेतील श्रद्धेची बाब आहे. भरपूर सारी पब्लिक आहे या ठिकाणी. बावळभाऊ असतील, रमेश भाऊ असतील, हे सर्व मित्र कंपनी आपल्या कट्याची यात्रेची आनंद घेतात. एकदम कट्यांच्या उजाडाने आम्ही सर्व उजाळून निघालो होतो. एकदम फुल अशी गर्दी होती आणि फेऱ्या मारायचं काम चालू होतं कट्या घेऊन. या बाजूला आमचे मोवशी गावचे मित्र किरणभाऊ कोंडार, त्यांच्यासोबत प्रवीण खाडे असतील, किरणभाऊंची मुलगी आहे, त्यांच्या बंधूची मुलगी आहे, हे सर्व आपल्याला या कट्याच्या यात्रेमध्ये भेटले. खूप छान वाटलं. किरणभाऊ मोवशी गावचा आहे. तसेच आपले हे पण मित्र भेटले, तर भरपूर सारे ज्ञानेश्वर माऊली असतील, माऊली, इकडं महेश भाऊ, हे सर्व चिचवडीचे मित्र आपले. कट्याला भरपूर सारी पब्लिक आलेली आपल्या अकोला तालुक्यातूनच नाही, पूर्ण महाराष्ट्रातून. तर चला, एकदम इथं मागच्या बाजूला पण एक
मूर्ती आहे दगडांची, तिथं पण हे कठे येऊन त्याच्या भोवती फिरतात. तर चला, असं आपली ही कठ्याची यात्रा. कोण कोण कठ्याच्या यात्रेला आलं होतं ते नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो. तसेच आमचे सहकारी मित्र माऊली मामा खाडे यांची सुद्धा भेट झाली. किरण भाऊ आणि माऊली मामा यांचे काटूक नातं आहे एकदम. हे बघा माऊली खाडेचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया जरा. एकच नंबर पहिल्यांदाच आलो, एकच आपल्याला भारी वाटलं, एकच नंबर. आणि किरण कोंडरला आज नवीन पद भेटलं, त्यांनी आम्हाला काही पार्टी द्यायला पाहिजे. कठ्याची यात्रा म्हणजे मुथलगावचे ज्ञानेश्वरी इथे आपले मित्र हे मुतखेले गावकरी, तसेच आपले गाववाले किरण आणि अक्षय, त्याचबरोबर इकडं जालिंदर भाऊ आहेत. भरपूर सारी मंडळी आपली बघायला भेटली आज. भरपूर सारे आम्ही गावातली पण आपली पोरं आलेली आहेत. काठीचा आनंद घेताना साकिरवाडीकर त्यामध्ये मागे एकदम धगधगत्या ज्वालांमध्ये चालणारे हे कठे. चला, हे कठे पुढे जाऊन काय करतात, त्यांचं शेवट कुठे होतो ते तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. पूर्ण 5 ते 6 फेर झाल्यानंतर मंदिराला हे कठे पुन्हा एकदा येतात आपल्या बिरोबा देवाच्या समोर आल्यानंतर ते कट्टे कशा पद्धतीने हे करतात ते तुम्हाला दाखवतो मी. बघा इकडं सुरेश भाऊ पण आपल्याला दिसलेले आहेत. हे बघा भरपूर सारे कट्टे आहेत आणि वरतून जे तेल पडतं ते पुसायला त्यांच्या मागे 2 माणसं असतात. कारण उकळणारं जे वरतून तेल आहे ते आपल्या भक्तांच्या शरीरावर होते. आणि इथं आपल्याला व्हिडिओ काढायला आपली हाईट कमी पडत होती म्हणून आपले मित्र बाळूभाऊ भांगरे यांनी आपल्याला डायरेक्ट खांद्यावरती घेऊन आपला कॅमेरामॅनला उचलून घेतलं होतं ब्लॉग काढण्यासाठी. मला थोडी गर्दी मध्ये दिसत नव्हतं. हे बघा बाळूभाऊ आपले, त्यांनी डायरेक्ट आपल्याला उचलून घेतलं होतं. अशोक भाऊ इकडं आपली आडसरीची पूर्ण टीम. तर एकदम मस्तपैकी यात्रेचा एन्जॉय घेतला आम्ही. बाळूभाऊने उचलून घेतलं होतं आपल्याला. तर चला तुम्हाला दाखवतो तो कट्टा पुढे नाही जात. बघा हे बिरोबाचं मंदिर आहे. इकडनं तो कट्टा ठेवल्यानंतर जे भक्त जे आहे त्यांच्यामध्ये बिरोबाचं जे वार आलेले ते धावत पळत बिरोबाच्या चरणी नतमस्तक होत असतात. हे बघा कट्टा फिरून झाल्यानंतर एकदम उकळतं अंगावर तसंच असतं, परंतु अंगामध्ये एक हवा असते. बिरोबाला नतमस्तक होण्यासाठी कट्टा फिरून आल्यानंतर हे बघा भरपूर सारे कट्टे. इकडे कठ्यांची विल्हेवाट कशी लावली जाते, कसे कट्टे काय केले जातात ते दाखवतो तुम्हाला. बघा इथं कट्टे फिरून मारून आल्यानंतर या ठिकाणी इथूनच याच ठिकाणावरून सुरुवात झाली होती आपली कट्टे फिरवायची. तर पुन्हा त्याच ठिकाणी आणले जातात आणि त्यानंतर ते एका ठिकाणी टाकले जातात. बघा इथं एका ठिकाणी ठेवलेत ते. चला इकडनं अजून एकदा भरपूर सारा जाळ झालेला आहे. पूर्ण कट्टे इथं आणून टाकले जातात. त्यामुळे तेल लाकडं त्या लाकडांमुळे कट्टे पीठ घेतात नाही का. कट्ट्याची यात्रा ना अक्षय तृतीयाच्या नंतर जो येणारा रविवार असतो त्या रविवारी असते, परंतु यावर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपली कट्ट्याची यात्रा पण आहे. बघा इकडनं हे कट्टे आल्यानंतर
बिरोबा देवाला नमन केलं जातं. पाया पडून ते कट्टे आपल्या त्या दहनामध्ये टाकले जातात. ते बघा या बाबांनी जो काटा आणला होता त्यांनी आता हा काटा आपल्या इथं ते सोडत असतात. हे बघा इथं एक माणूस ठेवलेला आहे हे बघा. आणि हा काटा इथं भरपूर सारे 50 कट्टे ते सगळे पूर्ण आल्यानंतर इथं पेटवली जातात. तर अशी ही कट्ट्याची यात्रा. तुम्हाला या कट्ट्याच्या यात्रेचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. यात्रेच्या निमित्ताने 5 पट्ट्याचे सरपंच भगवान दादा खोगले असतील, आपले सोपान पेडेकर आपले मित्र असतील, तसेच या कवटवाडी गावचे आमचे मित्र सरपंच संजय दादोड असतील. हे पण हे बघा इथे त्यांच्याकडे पूर्ण नियोजन असतं. कवटवाडी गावचे सरपंच आहेत आपले मित्र आहेत. त्यांनी पण आपला छोटासा सत्कार केला, त्यांचं खूप खूप आभार. त्यानंतर मस्तपैकी दुकानावरती तुम्ही पाहिलं तर भरपूर सारी गर्दी होती. इथं रस्त्याला चालायला सुद्धा वाट नव्हती एवढी. इथं आपले राहुल दादा आहेत, त्यांचंच हॉटेल आहे काय असं वाटतं आपल्याला. इकडे भरपूर सारे चायनीजचे दुकान आहेत, भरपूर सारी गर्दी आहे. तर चला आजचा हा कट्ट्याचा आनंद आपण घेतलेला आहे. आपण निघालो होता घराकडे. तर भरपूर लोक, भरपूर गाड्या, भरपूर गर्दी, अशी अतूट गर्दी आहे. तर चला तुम्हाला ही कट्ट्याची यात्रा कशी वाटली, तुम्ही आले होते का नाही ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.